राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे आहे अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात आता पक्ष नेमका काय निर्णय घेतो आहे, पक्षाकडून नेमक्या काय हालचाली सुरू आहेत. तटकरेंनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा TV9च्या सूत्रांकडे बातमी आलेली आहे की पार्थ पवारांसंदर्भात एका नेत्याने तक्रार केलेली आहे. या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल पाटील आहेत. दादा, काय सांगणार? गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. 26 तारखेचं जे पत्र काढलं त्यामध्ये तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केवळ कोणीतरी पेरण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला त्याला ज्याचा राजकीय डाव साधण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीच्या वाटचालीमध्ये कुठेतरी खंड आला पाहिजे, राष्ट्रवादी कुठेतरी डिस्टर्ब झाली पाहिजे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांना कुठेतरी अस्वस्थ करण्याच्या दृष्टिकोनातून या बातम्या पेरल्या जात आहेत. पण मला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ज्यांचं नाव चर्चेमध्ये जाणून बुजून कोणी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना कदाचित याची पूर्ण कल्पना आहे की या सगळ्या घडामोडींमध्ये दादा गेल्यानंतर आणि दादा असण्याच्या अगोदर सुद्धा या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट ठेवलेली आहे आणि आता सुद्धा ते ठेवतायत. आमच्यामध्ये अलबेल बराबर आहे. आमच्यामधलं कम्युनिकेशन कुठेही तुटलेलं नाही आहे आणि समजा कुठेतरी गैरसमज असतील ते सुद्धा मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये माध्यमांपर्यंत ते सगळे गैरसमज पोहोचवले जातील. पण दादा, आता या संपूर्ण नाराजीनंतर आता एक बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून अशी माहिती आहे आमच्या TV9च्या की एका नेत्याने जे आहे, बड्या नेत्याने राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांबद्दल शरद पवारांकडे तक्रार केलेली आहे. ते नेत्याचं असं म्हणणं आहे की आम्ही देखील पक्षासाठी इतकी मेहनत केलेली आहे, तर आमच्यासोबत असं का घडतंय? नाही, आता मुळात ही गोष्ट आपण लक्षात आली पाहिजे की पवार साहेबांकडे भेटायला जाणारा माणूस तक्रार करायला गेला का त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेला. मला असं जी काही कल्पना आहे त्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल किंवा अन्य कुठल्या पक्षाचा असेल, त्यांना आता मागच्या काळात जे काही हॉस्पिटलाइज केलं गेलं त्या हॉस्पिटलाइज केल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरताच ते गेलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये बाहेर आल्यानंतर कोणीतरी या सगळ्या गोष्टी अशा काही मॅन्युप्युलेट करतं की तक्रार केली, अमुक केलं, डमुक केलं. आणि तक्रार जर का आमच्या पक्षातल्याच आमच्या कुठल्या कार्यकर्त्याची करायची असेल, मला तक्रार करायची असेल तर मी प्रदेशाध्यक्षांकडे करेल. प्रदेशाध्यक्षांना समजा जर का काही मांडायचं असेल महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या पक्षीय संघटनेच्या बाबतीमध्ये तर ते मांडतील राष्ट्रीय अध्यक्षांकडे. आम्हाला आमच्या पक्षाकडे न्याय मिळतो, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे आम्ही त्या तक्रारी मांडू शकतो. आता पवार साहेबांकडे गेल्यानंतर असा त्याचा अर्थ काढणं हे फार चुकीचं आहे. दादा, एक शेवटचा प्रश्न आहे की मागे 16 जणांची यादी आली होती. पक्षाची बदनामी केली म्हणून तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या जवळचे जे बृहस्पती वास्तव आहेत त्यांना देखील पक्षाकडून समज करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हा जो संपूर्ण वाद येतो, आता दिल्ली असेल किंवा महाराष्ट्राचा संपूर्ण राष्ट्रवादीत अंतर्गत कलह पाहायला मिळतोय. नाही, आता समजा नवनवीन नेतृत्व पुढे येणार आहे आणि नवनवीन नेतृत्वाला समजा जर का आपण आयुष्यभर त्यांच्या साठीपर्यंत त्यांची वाट बघायची का? आता कोणाला काही ना काही जबाबदारी द्यावी लागणार आहे. जे नवीन नेतृत्व आहे त्याच्या सुद्धा अपेक्षा असतात. ते नवीन नेतृत्वाकडे कोणाकडे बघायचं? मला असं वाटतं की कुठलाही पक्ष असला तर मागच्या मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा नवीन मंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. तसं पक्षीय संघटनेमध्ये सुद्धा मागच्या वेळेला बावनकुळे साहेबांच्या जागेवरती नवीन नेतृत्वाला संधी म्हणजे चव्हाण साहेबांना, रवींद्र चव्हाण साहेबांना प्रदेशाध्यक्ष म्हणून संधी दिली. याचा अर्थ याला डावलून त्याला दिलं असं कधी होत नसतं. संघटनेमध्ये प्रत्येक जबाबदारी ही वाटावी लागते आणि नवीन संध्या जर का नवीन नेतृत्वाला दिल्या तर त्या पक्षाच्या मजबूतीकरणाकरता अजून त्याच्यासाठी जोश येतो, प्रेरणा मिळते, ताकद मिळते. नवीन नेत्यांची यादी समोर येईल का? आता जसं प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष असतील, या नेत्यांच्या नवीन नियुक्ती संदर्भातल्या काही हालचाली सुरू आहेत का? कधीपर्यंत ही यादी समोर येऊ शकते असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांची जिल्हाध्यक्षांपासून तालुका अध्यक्षांपर्यंत पक्षाच्या घटनेप्रमाणे काही ना काही तरतूद केलेली असते. त्या पक्षाने त्या पक्षाच्या निर्णयानुसारच त्या पुढच्या याद्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील. याचा अर्थ मागच्याला डावलायचं आणि पुढच्याला द्यायचं असा कधी काढायचा नसतो आणि ते काढण्याची आवश्यकता सुद्धा नाही. तसे बदल जर का भविष्यामध्ये होतही असतील किंवा करावे लागतात, जर दर 3 वर्षानंतर करावे लागतात तर ते बदल येणाऱ्या काळात जर का आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ठरवलं तर ते होतील.
तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांनी जर ठरवलं तर नवीन बदल देखील कार्यकारिणीमध्ये पाहायला मिळतील असं वक्तव्य जे आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.